तर मंडळी असा विषय महाशिरसमध्ये आहे मी. आणि मी आता भेटलो पहिलं तिकडं जातो म्हणजे सगळे आलो. बाकीची गाड्या मागून आल्या आता ती पुढं म्हणजे मी येऊन झोपून राहिलो. आता ती गेली तिकडे जेवायला. तिने फोन केला तिकडे जेवायला म्हणे. मी काय करतो जेवण करतो पहिलं जेवलं का पोटात पडलं का मग लाईन क्लिअर होऊन जाते. कारण की हे नसा सगळं काम करायला लागायचं ना त्याच्यामुळे जेवण करून गेलो मित्रांनो. मग बघतो पुढचं नियोजन संध्याकाळचं स्वयंपाकाचं. महाशिरसमध्ये मुक्कामी आमचा नुसते मुक्कामावर मुक्काम चालू आहे आमचे. चालू द्या काही विषय नाही आहे. आता 4-5 दिवस राहिले पंढरीची वारीची तेवढी वारी करून घेऊ गाईज. तर चलो गाईज. शिरसमध्ये दिंड्या बघा तुम्ही. क्रेज दिंड्याचा क्रेज. तर मित्रांनो आम्ही सध्या महाशिरसमध्ये आहे. हे पुतळा बघा किती छान दिसतोय. हे होळकरशाहीचा कशा दिंड्या मित्रांनो असा विषय. हे सगळे नंबरला लागलेले जेवायला मला बी लागणार बहुतेक. असा विषय दिसतोय. लागलं नंतर इथं जेवायला बाबा आले मागून. हे बाबा पण आले परदरीचे. मामा पण आले आज गाड्यामध्ये बसून. त्यांच्या पायाला फुट आले. बाबाची लय दैन चालू आहे. मग काय बाबा वारी चुकायची नाही ना. तसा विषय ना येऊ आहे ना. तुमचा आवाज खूप छान आहे. तुम्ही काल भजनं म्हणलं भाई. मित्रांनो आम्ही आलो जेवायला इकडं. हे मंडळी पण परदरीची. इकडं गुलाबजामू आलूची भाजी पुलावा ते सगळे भाई. आणि हे बघा एक खट्टे 2000 पंक्ती बसले इथं. एवढं वाढणं घेणं झालं. आणि माणसं खूपच गर्दी करत आहे. सकाळचा झटका आहे जेवणाचा. तर भाई मी जेवतो भाई. तर मित्रांनो मी टेस्ट पाहतो पहिली. जेवण घेऊन केलं. आता पुढं आलो. आता चाललो गाड्या घर बाई. आणि जेवणाचा दाब एकच नंबर होता बाई. गुलाबजामू आलूची भाजी पुरी मसाले भात पापड हे जेवलो भाई. आणि निघलो आता तिथून गाड्याकडं. चला मंडळी. सरपंच आले चालत 40-20 किलोमीटरचा प्रवास करत माझ्या गाडीपाशी आले. आता मी महाशिरसमध्ये आहे. तर मला दाखिला अहिल्याबाई होळकरचं ते पुतळा वगैरे बसस्टँड वगैरे सगळं दाखिलेलं आहे. आता सरपंच दमक खमून आले. सरपंच म्हणे मला थोडासा आराम करू द्या. म्हणलं तुम्ही करा संध्याकाळी जेवायचं आहे. तर चला. तर मंडळी मला काही गाडीत झोप येई ना. आम्ही चाललो आता हे तारपत्र्या गिडपत्र्या घेऊन झोपाला त्या तिकडं चिचे खाली.
आणि इकडं सरपंचाची गाडी गिडी उभा आहे. सरपंच दमून खमून आले. आणि चला बापू कोणाला तरी फोनवर बोल राहिले. चलो गाईज. काय भैया काय चाललं रुद्रा कसा आहेस सावल्या खूप आनंद घेतो रे तू दिंडी सोहळा. तर गाईज काहीतरी विषय. तर गाईज विषय असा आहे, आम्ही महाशिळस मध्ये थांबलेलो आहे आणि सगळे भावी भक्त आलेले आणि पोरं मेकअप वगैरे करले. आणि ज्ञानेश्वरला दिंडीचा आनंद घ्यायला जायचा म्हणून मेकअप करायला. त्याला दिंडीचा आनंद माहितच नाही आणखीन कसा आहे काय. आता घ्यायला जाऊ ना कालू दादा घेतल्यानंतर हो घे ना मी तुला नाही म्हणतो का बाळा. तू जा दिंडीचा आनंद घे. आणि अति प्रसन्न मान मला पण काहीतरी माग तिथं करे रुद्रा. तुला काय मागू काहीतरी मागे काय लागत तुला सांग तुझं आवडतं माझं सगळं काही आहे. गाईज चला. हेलिकॉप्टर चाललं बघा किती भारी दिसतंय हेलिकॉप्टर. पा असा विषय. आमचा स्वयंपाक चालू आहे तिकडं आणि हरिपाठ एका ठिकाणी लय छानसा चालू आहे. तुम्हाला पहिला स्वयंपाक दाखवतो मग हरिपाठ दाखवतो. काय चाललं मामा भाऊ? तब्येत छान आहे का? एकदम ओके ठणठणीत ओके फायनली. बापूचं म्हणणं हेलिकॉप्टर बद्दल काय म्हणणं आहे बापू तुझं? काय म्हणणं आहे बाबा सांगा बापू काहीतरी म्हणले नाही चाललं दिंडी पायाला बाबाजी सांगा ना काहीतरी सांगा. आणि हे भूत काढते भाई. आता फोन आलता यांना ते म्हणे आमचं असं असं ओरायला म्हणे केस सोडून मोकळे ओरायला म्हणे. बापू म्हणे तुम्ही ठाण्यावर घेऊन या म्हणे त्यांना. भाई काही विषय नाही. बापूला अवश्य भेट द्या भाई. बापूकडे लय भूत निघते भाई. सांगा पिंटू काका तुम्ही कसे निघते भूत? छान छान भूत काढते विष्णू काका नाही बापू कसे भूत काढते. आणि विष्णू काका खूपच आंबलेले आज. इकडं मस्त शेवगा बनवून राहिला आणि सगळे महाराज मंडळी बसलेली आहे. आणि हे शेवगा हे जिजाच्या हातचा शेवगा. हॉटेल चिंतनी हॉटेलतर्फे शेवगा बनवण्यात आला. एकदम वारकरी मंडळी सगळे खुशी खुशी जाईल सगळे आनंदात खाणार आहे. आज पहिली बार शेवगा बनलेला मुलांना घरी जाणार. आमच्या गावचे सरपंच हां यांचं मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. दिंडीतर्फे बी धन्यवाद. ते खूपच छान स्वयंपाक बनवून खाऊ घालायला लागले. प्रकारे स्वयंपाक चालू आहे. संध्याकाळचा शेवगा तिकडे पोळ्या आहे. तिकडे काही जाऊ शकत नाही आपण ऐक नाही बापू. तिकडे एंट्री नाही आहे. तिकडे पास काढ लागते. तिकडे फक्त पास शासराव कोंडके आणि ज्ञानेश्वर भावलेलाच पास आहे. काहीच तुम्ही काही गोष्टी समजून घ्यायचा जा. गोरख ना खूप हा गोरख कोण उद्या पंकज आहे का त्याचा स्पेशल त्यो कमीत कमी 15,000 पंकज देणार आहे. गुलाबजामू मठ्ठा कोशिंबीर ते सगळं देणार आहे. अरे बापरे आणि उद्याची देऊन टाका जास्ती पंकज ऐक ना. मंदरी झेंडेकरी टाळकरी मुर्दंकरी पखवतकरी हे सगळे इकडे आनंद घेत आहे. भाजीचा स्वाद घेते स्वाद. हा काहीच जिजाना शेवग्याचा शोप बनलेला आहे. खूपच छान झालेला आहे की नाही. येस नको पुढे त्याच्यात नवीन किल्ला नवीन भुजीचा बस जेव्हा तर काय आम्ही नंतर जेवतो सूप येतो तर. आणि पिंटो काका काय सांगसान तुम्ही पंक्तीबद्दल? सूप काका हे गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये कालू दादा MS-20 मध्ये. तर मित्रांनो आम्हाला काही माहीत नाही दिवस कसे चालले काय चालले. पण आजचा दिवस किती आहे काय आहे ते समजून घ्या. ब्लॉगवरती कळन तुम्हाला काय आहे कसं काय आहे. पण आम्ही आता एका ब्राह्मणाच्या मळ्यात आलेलो आहे आणि त्याचं वातावरण त्याची शेती एकदम कडक आहे. आणि हे याचा मुलाचा फोन आला. याच्या मुलाचा फोन आला आणि याचा मुलगा लढू लागला घडी. ते म्हणते पप्पा गेले दिंडीला आणि आम्ही बसलो घडी. ते बघा कसं करतो. हे बघा हे बघा कसा हा आहे ते बघा कसं भांडणं करून राहिला भाई देव घरामध्ये. आणि ते म्हणते पप्पा गेले दिंडीमध्ये. बापू
काय सांगसान आजच्या दिवसाबद्दल? काही नव्हतं आता आमची जिरली आता बाबा. आता कवा घरी तू काय सांगशील तुला? जय हरी. जय हरी पांडुरंग. 7 दिवस बाकी आणखी. आणखी 7 दिवस बाकी आहे. सात नको म्हणा, सात की म्हण. जीवाला आधार तरी दे तू. 7 दिवस बाकी आणखी. अरे बापरे. तर चला आंघोळ करतो मी, मग फ्रेश गिरीस होऊन तुम्हाला दाखवतो. पण आम्हाला आता काय गण काही लावायला जमणार नाही, की नाही मावली? आमचा होय आम्हाला होय? आम्हाला काही गण लावायला जमणार नाही, कारण की आम्हाला काही सुतूक लावायला जमणार नाही, कारण आमचा गंभीरने आता हरपला काल. त्याच्यामुळं आमचा वाघ हरलेला आहे. माझा वाघ गेला. हा चौद्या गाई चालू राहत असतं, एक दिवस सगळं जीवन संपणार आहे. किती दिवस झाले प्लॅनिंग करते. कुणी प्लॅनिंग करून भाषण करते ते किरीच इंटरव्ह्यू घ्या. क्रिस रामकृष्ण हरी म्हणतो. रामकृष्ण हरी. पांडुरंग विठ्ठला. कारण की आमचा अमोल, तुला किती दिवस झाले येऊन दिंडीमध्ये? 5 दिवस. कसं वाटतंय तुला? छान छान वाटत. छान छान वाटतंय. आमच्या गाडीमध्ये विठ्ठल आहे, बघायचंय तुम्हाला? बघा आमचे विठ्ठल, बघितले कसे फुल हार वाळले त्यांना मस्त छान छान छान. आता हेच सुरक्षा करते आमच्या वारीची, नाही अमोल? अक्षय सुरक्षा यंत्रण ते आम्ही इंद्रधनुष्य येतं ना, ते सुद्धा बघितलं मी या वारीमध्ये. म्हणजे माझं नशीब खूपच छान आहे. सांगते सुभाष मामा यांनी मस्त आंघोळ वगैरे केली, पण आमची बाकी आहे. पण काय आता बायाचे धुणे धान्य चालू आहे, त्याच्यामुळे काय दर्शी टाइमपास करणे. आजचा दिवस कसा तरी काढ नाही नाही मामा. आमची देण आम्हाला माहिती आहे, मामाची देण मामाला माहिती आहे. मामा कसे दिवस किती दिवस झाले बरं खरं सांगा मामा? बंद कर. किती दिवस झाले आतापर्यंत? 12-13 दिवस झाले. पहा मामा की कोणा धुंदी ते तुम्ही. आपल्याला कितवा दिवस आहे माहिती आहे का? आता 17वा. हा लय बोर झाले. नाही तुमच्यापेक्षा जास्त मी बोर झालो. मी तर चिडलो कोण माहिती आहे. असं वाटतंय. फार छान वाटतंय. किती दिवस झाले दिंडीचे? 16 दिवस झाले. आज 17 दिवस आहे आजचा. दर ध्यानात ठेवा. ते काय ध्यानात राहिलं मावली. आंघोळच नाही केली अजून. माऊली आमच्याला सुतूक पडलेलं, त्याच्यामुळे आमचे चेहरे ना जरा हे दिसू राहिले, ऐक नाही गंध. आणि रुद्रास चहाचा लाभ घेतोय. रुद्रास ऐक नाही रुद्रास. हे रुद्रास चहा कसा आहे? मस्त चहा आहे. आम्ही चहा घेतो गाईज, काही लक्ष ठेवा. माणसं चहा घेऊन राहिले पुढं, बघा गाईज चहा घेऊन राहिले माणसं. देवा जिजा दुकानदार असे चहा घेते. भक्त इकडे हे भक्त बसले, इकडे चहा घेऊन राहिले. यो दिंड्या इकडे बसले, कोणी डोकं विचारू राहिलं. बस ना. यो पाय भाऱ्या कशी हे आली चहा आणली मित्रांना आपल्याला. मित्रा इकडे बघ, तू हे चहा देणं झालं का? तुझे मित्र जेवढे ना तेवढे घेऊन ये बरं का? हा नक्की. हा पक्के. चल चहा मित्रांना चहा दिल्याबद्दल. मी आंघोळ केली, मामाना आल्या आंघोळ करून घेतली बाई. लगे कपडे गिपडे काढून हे बघताय कसं आहे. निवांत जागा बघत असं, लगे टेन्शन नाही, काही नाही. मस्त पद्धतशीर आंघोळ झाली गाईच. पण आता चला मी कपडे वगैरे घालतो. का थंडी वाजू राहिली आणि कपडे गिपडे घालतो बाई. तर भाई आमचे देवा पण जे हरी देवा कसं चालू आहे? कसं काय दिंडी? खास चालू आहे. खास आहे का? इना कुला ठेवला सुटकाच घेता देव घ्या ठेवून तुला. सुटकाच नाही घेत. अरे आम्हाला मग त्याच्यामुळं मी म्हणलं आम्हाला सुतूक पाडेल गणगेन लावणार जमणार नाही आहे मित्रांनो, आहे की नाही? काय म्हणते तर मंडळ मी झालो आता फ्रेश वगैरे, कारण आता काही गोष्टी समजून घ्या जा तुम्ही. तर मित्रांनो असा विषय आहे, सगळे भाविक भक्त एका ठिकाणी जमा झाले. आम्ही आता आंघोळ वगैरे करून आलो आणि केकायचा व्यवसाय चालू झाला मित्रांनो. त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. तुम्ही बघू शकता कसे भाविक भक्त बसलेले, तुम्हाला दाखवतो मी. इकडं चाफे पाटील आहे आणि इकडं आबा. कसं वाटतंय तुम्हाला दिंडीमध्ये वाटून? छान कृष्णा भाले काकडे आणि हे मोठे पाटील. कसं वाटतंय तुम्हाला? आता ते काजू बदाम खात आहे सकाळी, म्हणजे त्यांचा काही विषय नाहीये. आणि तुमचं बरं चाललं काय ते सांगा पहिलं इकडं. हा घरच्याला काय सांगसान?
मी सुखी समाधानी आहे सांगा असं. तुम्ही काही काळजी करू नका म्हणा. मला विठ्ठल भेटला म्हणा इकडे सांगा त्यांना पटकन. हा आलो तो तुमचा गेलो तो हा. तर मंडळी इकडे बिभीषण मामाचा फोन चालू आहे. काय चालू आहे बिभीषण मामा? छान छान आहे का? अतिशय उत्तम आहे का सेवा? हो आता नाश्ता गेला आता पोहे हा. आता पोहे जेवण घरी जाऊन तर इकडं नारायण महाराज शास्त्री मडीचे महाराज आहे. मडीचे महाराज तर यांचा काही विषय नाहीये. आणि इकडे पिंटू काका कसं चालू आहे? खूप छान चालला आमचा प्रवास. हा? आमचे महाराज पण इतके चांगले आहे का काही जर झालं तर कुंकुम शावगे शेंगा आणते टंबटी आणते कुठलं करते पण खाऊ घालते उपाशी कोणाला तर राहू देत उपाशी कोणाला खाऊ घालीत झोपू घालीत नाही हे त्यांचं तर काही विषयच नाहीये. ते अन्नदान म्हणजे काही विषय नाही. काकड्या तात्या भाऊ कसं वाटतंय? आनंदी आनंद आहे ना? सुखी संसाराची सोडणी या गाठ. तर इकडे कैलास कसा आहे? ओके ना? छान छान ठणठणीत. तर हे आमचे गावचे येही कसं चाललंय माऊली? आनंदी आनंद आहे. सुखी संसाराची सोडून या. हा तर विषय इकडे हे आता यांचा नंबर चालू आहे. काही गोष्टी समजून घेत जा. ही माऊली म्हणजे परफेक्ट खुशाल आहे ना? आणि हे आमचे दिंडी चालक रामकृष्ण हरी माऊली. हे आमचे दिंडी चालक मालक दोही पण. म्हणजे यांनी आतापर्यंत दिंडीला खूप योगदान दिलेलं आहे. यांच्या वडिलांना खूप म्हणजे यांच्या वडिलांनी कमीत कमी किती 46 वर्षे योगदान दिलेलं आहे या दिंडीसाठी. यांचं मनापासून धन्यवाद देतो मी. रामकृष्ण हरी माऊली. तर आमचे एक पर्सनली एक महाराज आहे ते थोडेसे बिझी आहे त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. त्यांची 100% भेट देणार आहे आम्ही. तर मामा तब्येत ओके ठणठणीत? थोडासा चेहरा सुकल्यासारखा झाला, थोडासा चेहरा काळा झाल्यासारखा झाला. आता हे थंड पाण्याने नाही ना पण थोडासा चेहरा पण थोडासा काळा झाला मामा. हा मामा तर काही विषय नाही. मामाचा टॉपचा विषय टॉपचाच राहणार आहे. चला हे पुण्याचे आता हे जरी परदरीचे राहणार असले तरी पण हे पुण्यामध्ये स्ट्राईक झालेले आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला दिंडीमध्ये? एकदम ओके ना? तर हे आमचे आप्पा कसं आहे? अशोक आप्पा उत्तम आहे ना? छान छान आहे ना? ठणठणीत. तर काही विषय नाही आहे. आणि हे आमचे घोडके महाराज गायक कसं आहे? ओके ठणठण. तर हे आमचे निलज कुठले पाहुणे? हे निलज गावचे पाहुणं कसं आहे? ओके ठणठणीत अतिशय उत्तम खाऊन सुकी. हा काय सांगसान? काही सांगणार आहे का काही घरच्याला? मजेत आहे ना खाऊन पिऊन? तर हे आमचे हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज भालेकर कसं आहे? ठणठणीत आहे का? छान छान उत्तम आहे का? विठ्ठल रुक्माई दिसली का? हा दिसली नाही बाकी आहे. हा तर काही विषय नाही आहे भाई. हे बी ठणठणीत आहे का? यांना 2 इंजेक्शन घ्या म्हणले ते डॉक्टर पण हे म्हणे नाही मला गोळ्यावर ठीक करा म्हणे. पण ठीक आहे म्हणे. 2 दिवस गाडीवर झोपले आणि तरी गोळ्यावर ठीक झाले भाई. यांचं धन्यवाद. तर मामा हे निलज गावचे मामा जांभळीचे ओके ना मामा? ठणटे ना? ओके. हे आमचे वैजनाथ जिजा पठाडे उर्फ मातोश्री किराणा सेंटर यांचं मनापासून धन्यवाद देतो. हे आमच्या दिंडीमध्ये कमीत कमी 4-5 दिवसांना प्रवास करत आहे. पण अतिशय उत्तम गंभीर प्रश्न होता. मी काकाला पण सांगितलं तर पिंटू काकाला का बाबा इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे. काका तुम्हाला कसं वाटतंय दिंडीमध्ये? एकदम आनंद वाटतोय. काय सांगसान दिंडीबद्दल? दिंडीबद्दल काय सांगणार? काहीतरी सांगा, काहीतरी योगदान द्या तुमचं. तुमची जिरली का अजून जिरा सांगा काहीतरी चांगलं सांगा. मला बापूचं काही नाही. बापू हास्या मजा करत राहतो. शेवटला होत नाही पण आलो 2 वर्षापासून येतो दिंडीत. तुमच्या बाईट वगैरे बघितल्या आणि दिंडीचा सोहळा पण बघितला. खूप आनंद वाटत होता. आणि घरून असं वाटत आहे की केव्हा दिंडीत येतो. आणि आता असं वाटत मी घरी एखादं झाल्यावरच घरी जाणार. तर गाईस काका 2 वर्ष पायी चालून दिंडी केलेली आहे आणि काकानंच आपल्याला योगदान द्यायला पाहिजे. त्याचा काही विषय नाही आहे. आणि काकाचं खूप मोठं योगदान आहे. आणि काकांना कमीत कमी 2 पोते पोहे आम्हाला अन्नदान म्हणून नाश्ता वाटलेला होता आपल्याला. त्यांचे पण मनापासून धन्यवाद देतो काका. धन्यवाद तुमचे. आमचे धन्यवाद तर खास आपले दिंडी चालक महाराजाचे करायला पाहिजे. नाही एवढा मोठा
सोळा आनंदाचा घेऊन जातोय तर काही विषय नाही त्यांचा टॉपचा नाना विषय. प्रकारचे विविध प्रकारचे गावचे लोक आलेले नाना युद्धच होणार आहे म्हणा. त्याच्याबद्दल त्याच्या विविध प्रकारच्या माणसाच्या बद्दल आम्हाला पिंटू काका माहिती देशील. पिंटू काका सांगा आपल्या दिंडीमध्ये कोण कोण आहे. युद्धकारी कोणी युद्धकारी नाही नाही सगळे सांगा कोण कोण आहे. सुतारला काय ते म्हणते त्याला ते. हा सांगा पटकन. शेषराव गोंडके, ज्ञानेश्वर माऊली, बावले आणि चाफे हे आमची दिंडी चालक मालक. ओके. कोणाला जागा नसली तर जागा देणार, कोणाच्या अंगार नसतो तर कपडा आणून टाकणार, कोणाला खायला नसलं तर एक भाकर आणून देणार. हे फुल काम करते, खूप जीव लावतो. खूप जीव लावते सगळ्या दिंडीला. एखादा थकलं त्याला उचलून न्यायची हा. तयारी द्यायची. जसं बिमार पाडा त्याला डोक्याची गोळी लागेल तर संडासची गोळी घ्यावी लागते. अरे वा. जय हरी माऊली. काय मजा सगळे मजात मजा सोळा आनंदाचा. हा. ते महाराज भजन करी कसं चालू तुमचं ठणठणीत आहे का. नाही यार सध्याला दमलेलं कस काय जसं कोमत गेले गेल्यासारखं झालं. काय आलं पुरी जिरली द्यायची. तब्येत? अरे भाई त्यांना काल भाई ते सूप पाहिलं नाही आपण यांना लगे माहिती का. सुपीला तुम्हाला ध्यानात आलं असं पाहिलं की नाही ना. अरे सगळ्याची बाईट घेतली का मग छान छान वाटतं. आता भजनं चालू आहे तिकडं. हो चालू का बंद झाले. आता जेवणाचं पण स्वयंपाक चालू आहे. खायसाठी भाई काही ताण नाही घ्यायचा. खायचं प्यायचं एन्जॉय करायचं. ऐक नाही काय वारी चुकायची नाही. खायचं टेन्शन घ्यायचं नाही. वारी कशासाठी टेन्शनला मुक्तासाठी.
नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला हरिपाठ झाला आणि आता आम्हाला जेवायला जायचं आहे. त्याच्यामुळं मी इकडं गुलाबाचा बगीचा आहे बघा. किती सुंदर सुंदर गुलाब आहे इकडं. बघा तुम्ही मित्रांनो, असा गुलाब कधी बघितला का तुम्ही? असे सुंदर सुंदर बगीच्याची झाडं आहे आणि असा सुंदर बगीचा आहे बघा तुम्ही. अतिशय सुंदर आहे आणि नाद नाही करायचा फुलाचा असा विषय. भारी छान 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 फुलं आहे. आणि फुलं शिडी गुलाब नाही मित्रांनो, गावरान गुलाब आहे मित्रांनो. गावरान विषय टॉपचा आहे. आणि अशा प्रकारे झाडं आणि हे इकडं गुलाब आणि हे बघा गुलाब असे छान छान आहे मित्रांनो. तर चला मंडळी, आता मला जायचं आहे जेवायला. तर गाईज असा विषय झाला, महिलांची पंगत बसलेली, त्याच्यामुळे काही इश्य नाही. आपण नंतर बसू बाई, आहे की नाही जाबी?
नंतर बसू आहे की नाही बसू मामा नंतर बसू आपण काही विषय नाही आहे काहीतरी घडामोडी इकडे तिकडे होत असत्या आम्ही बसलो जेवायला या मित्रांना आपल्याला पत्रवाळा द्यायला यांना गिफ्ट काय दिलं भैया भाई त्याला बिस्किटची पुढे गिफ्ट दिलं भैया त्याच्यामुळे टॉपचा विषय पत्रवाळा आत्ता शिकायला आता आहे की नाही चाफे दिंडीत आल्यापासून कोणाशी संपर्क तोडून टाकते डायरेक्ट संपर्क तोडून टाकते दिंडीत आल्यावर म्हणजे संपर्कच होत नाही कोणासंग त्यांची पेशल दिंडी राहत असते हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मस्त वरण एक मटकी भाया मटकीची भाजी पोळी आणि जिलेबी आहे भाई या मामाची पंगत आहे भाई हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय की जय असं काहीतरी विषय आहे भात आहे जिलेबी आहे मटकी आहे मी टेस्ट सांगतो तुम्हाला भाई मी ओके छान छान स्वयंपाक झालेला आहे मित्रांनो आपले स्वयंपाक कसं काय खूप छान अतिशय उत्तम तर मंडळी मी जेवतो मग बोलतो छान छान ओके 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 छान छान मामा महाराज पद्धतशीर ना बापू कृष्णा मामा भावले कस काय हा ओके अर्जुनराव गोरख ओके कृष्णा माळकरी तुम्ही तिकडे झोपेल होते देवा मंडळी आम्ही आता जेवण करून निघलो पुढच्या परवा सकाळ पण बाबाची तब्येत थोडीशी डाऊन आहे तर बाबाला म्हणलं तुम्ही गाडीत बसून घ्या आहे की नाही कशाला उगा मरमर करता बाबा तुम्ही दमदम आहे की नाही तब्येतीची काळजी घ्यायची मित्रांनो मग दिंडीत पै चालायचं सरपंच बसेले सरपंच म्हणे इथं 500 मीटरवरती राहू दे मला ते हायलोक दिंडीपर्यंत सोड म्हणे म्हणलं चला आहे की नाही हा तर बाबाचा चेहरा गिरा एकदम हँडसम दिसतंय काही विषय नाही टॉपचा विषय चला आम्ही निघलो अशा फरस करत इकडून इकडे जायचं आम्हाला इकडून हे नारळ झाड आणि हे मोहन महाराज वामन भाऊ जय हरी वामन भाऊ ते आंड्रेल नका दाखवू चड्ड्या नका दाखवू ना कोणाला जय हरी हा मंडळी हे भाविक भक्त हे यांना बसू द्या बापबाई या ना आले इकडे चड्डी टाका माग बसा मंडळी आम्ही बाबू भाईला बसून घेतलं आणि बाप भाई आणि बाप भाईचं जरा तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना गाडीत बसून घेतलं आणि गाडीचा विषय असा झाला थोडाफार चला गाईज अशा प्रकारे वारकरी संप्रदाय पै चालले हे बघा तुम्ही आम्ही आता चाललो पुढं तर गाईज आम्ही आलो आता कोणची वस्ती शिंदे वस्ती इथं मुक्काम आहे आमचा आज संध्याकाळची रावटे इथं लागणार आहे आणि
अतिशय मनमय वातावरण आहे इथं. आणि इकडं चिताचे झाडं, आंब्याचे झाडं, सगळे झाडं आहे, नारळाचे झाडं आणि आंब्याचे झाडं. आणि गाईज इथं छोटे छोटे मुलं पण आहे, बकऱ्या पण आहे गाईज. हा भाई, पण आम्हाला आता सुतक पडल्यामुळं आमचा काही जीव लागत नाही दिंडीमध्ये, आहे की नाही. कसं आहे, काही गोष्टी समजून घेता. आणि बंगला तर लय मोठा आहे बाबाचा, 4 आहे. तर चला गाईज, आम्ही ते बंगले गिंगले पाहतो, माहिती घेतो, ढोरं किती, बकऱ्या किती, मेंढरं किती. तर चलो गाईज, आम्ही आलो आहे शिंदे वस्ती. आणि आम्हाला गावाचं नाव नाही माहीत, पण आम्हाला एक बेळापूर इथं आलेलो आहे. आणि आम्हाला एक छोटासा मुलगा भेटलेला आहे आणि अतिशय उत्तम त्याचं माझा मित्र झालेला आहे. त्याला एक गाडीतून गिफ्ट देणार आहे. गाडीतून गिफ्ट द्यायचं नाही, गाडीतून गिफ्ट देणार आहे त्याला. तुला काय आवडतं गिफ्ट सांग बरं मला पहिलं सांग तुला. हां काय? हो, पप्पाकडे द्यायचं आहे, मान्य आहे. पण तुझं नाव काय मला पूर्ण सांग आता. नाव काय तुझं? यशराज शिंदे. इकडून या की मामा. यशराज इकडून बघ, फोनमध्ये बघ की. काय नाव आहे तुझं? यशराज शिंदे. यशराज श्रावण शिंदे. नाही, मग यशराज शिंदे. ओके. तर भाई आम्हाला काही समजलं नाही, पण तुम्हाला समजलं असेल तर सांगा आम्हाला. आणि याला एक गिफ्ट देतो भाई मी डायरेक्ट. भाई गिफ्ट द्यायचं आणि टेन्शन नाही घ्यायचं. तर भाई एक शेवटचं पाकिट राहिलेलं आहे बापू ह्या पोरांच्या हातानं. आता घ्या. आणि हे बघ, अभ्यास करायचा, छान छान अभ्यास करायचा बरं का. नाही जर कधी अभ्यास केला भैया ह्याच खोक्यात परत घेऊन जाणार. काय अभ्यास करायचा, मोठं व्हायचं. हा, शाळेत जातो का तू? आणि चाल जा. तर गाईज असा विषय होता. ते इतके खुश झाले आता, मागं वळू पोह राहिले. हा भाई, असं द्यायचं पाय बिस्किटचं पाकिट. उगं लोक घेते पिशा भरीते, तसं नाही जमत आपल्याला. बॉक्स घेतलं, वाटीत तिथपर्यंत आलं. आता थोडंसं राहिलेलं आहे, त्याचे 2 बिस्किट खाल्लेले फक्त मी पाकिट. आता ते पुढल्या ठेप्यावर कोणाला तरी देऊन टाकू आणि आपला परमात मथरील देऊन टाकू. बस सगळे वाटून दिले बाई. आणली पण एक लोक येऊन बसत होते गाड्या बशी, आम्हाला द्या. पण त्यांना कोणाला द्यायचे नव्हते ते बिस्किट. तर गाईज आम्ही आलो शिंदे वस्तीमध्ये. आणि इथं खूपच छान मंदिर बांधलेलं आहे. आणि यांचं एकदम मळ्यामध्ये एकदम लेवलमध्ये मध्ये परपंच एकदम ओके, म्हणजे लेवलमध्ये चांगला मोठी आसामी आहे. ते विषय नाही. इथे घरी हे समोरचं हा एक घरी. आणि परत तिकडे 1-2 बंगले त्या पलीकडे साईडला, म्हणजे 4-5 बंगले आहे इथं लेवलमध्ये एकदम कडकमध्ये. आणि आजचा मुक्काम आमचा ह्या मंदिरामध्ये आहे. आणि बघू, काही भेटलं तर दाखवू, नाही भेटलं तर काही विषय नाही आपला. तुम्हाला माहिती आहे आपलं गाडी चालला लागते बाई, आपण काही वारीत पै येत नाही, दिंडी करत नाही, आपलं काही हरिपाठ येत नाही. आणि स्वतः पळल्यामुळे काही दाढी जास्त वाढली, त्याच्यामुळे काही विषय नाही. तर चलो, मुलाला सुद्धा गिफ्ट दिलेलं आहे आपण. तुझं नाव काय? अनन्या. पूर्ण नाव काय तुझं? अनन्या कळके. यांना आपण गिफ्ट दिलेलं आहे. संध्याकाळी हरिपाठाला येणार आहे गाईज, टेन्शन घेऊ नका. आपण छोटे मुलं दाखवत राहू. ओके, तर चला. तर मंडळी, हा ब्लॉग इथंच एंड करतो मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोवर सगळ्यांना बाय अपडेट देत राहतो मी, काही टेन्शन घ्यायचं नाही. त्याला मी आता बिस्किटचा पुडा दिला ना रे. तू काय म्हणे, मी दररोज खेळत जातो म्हणे. हा म्हणला ना. मग आता बघा, ह्यो इथं आला आणि वाळू खेळत बसला. सांगा बरं, अभ्यास कधी करणार रे बाळा तू? अंधार पडल्यावर करतो अभ्यास. लेट असल्यावर करत नाही, उजेड असल्यावर करत नाही तू अभ्यास, होय रे? हां, उजेड असल्यावर करत नाही अभ्यास. अंधार पडल्यावर जास्त दिसतं होय. काय करायला? अरे भाई, हो पा अंधार पडल्यावर अभ्यास करतो भाई, उजेड असल्यावर नाही करीत, आहे ना रे? अंधार पडल्यावरच पोलीस होणार तू भाई. आता काहीच विषय असा आहे, आम्ही इकडे एक नियोजन बघितलेलं आहे. हे नियोजन खूपच छान आहे. बळीदादा म्हणे आम्हाला असं नियोजन बघायचं. तर हे स्पेशल इथं जागेवरती पाणी येतं याच्यामध्ये, तुम्हाला दाखवतो मी थांबा. तर भाई, ह्या मामाचे
प्रपंच हा म्हणजे सगळं ढोरं गिरं सगळे. मामा तुमचं नाव काय? गोविंद शिंदे. गोविंद शिंदे यांच्या मळ्यात आमचं इष्ट आहे आज. आणि मामाचे सगळे टोटल जण 7 जण भाऊ आहे. म्हणजे यांचा प्रपंच एकदम ओके मध्ये आहे, म्हणजे लेवलमध्ये आहे, म्हणजे टॉपचा विषय डायरेक्ट. सांगायची गरज नाही, कोणाच्या मंदिरात जायची गरज नाही. स्वतः मंदिर बांधले राम सीताचं त्याचं सगळं मंदिर वगैरे तर मला दाखवलं मी. त्यांच्या नातून तर पोतरून म्हणजे लय मोठा राड आहे, म्हणजे लय मोठा, काही विषय नाही आहे. तरी बी तुम्हाला सगळं भेट गेट सगळं करून देतो मी, काही विषय नाही आहे. आणि आजचा मुक्काम यांची पंगत बी यांची, त्याचे काही विषय नाही आहे. काहीच जिकडं पहा तिकडं नुसत्या गाई दिसते आहे मित्रांनो, हो ना. आणि नुसते ढोर, हे बघा ढोर, नुसतं ढोर. ही नाद नाही करायची शिंदे फॅमिलीचा, नाद नाही करायचा शिंदे फॅमिलीचा बाई, टॉपचा विषय. आणि सगळ्या गाईच दिसू राहिल्या मला, त्याच्यामुळं सगळं अतिशय प्रसन्न झालेलं आहे मन. तर भाई असा शिंदे फॅमिलीचा गोटा आहे, बघू शकता तुम्ही कसे ढोर आहे. आणि नाद नाही करायचा शिंदे फॅमिलीचा. आणि हे इकडे बघा, हे टॉपचे हत्यार आहे इकडं, हे बघा सगळे विषय हाड आहे बाई. आणि इकडं शेणखताचं आहे पेशल. आणि इकडं ढोरं वगैरे, इकडं म्हशी बाई, इकडं पेशल. हे काहीतरी विषय आहे, चांगला विषय आहे, मस्त आहे. कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे जाओला राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. नमस्कार माझा श्रीनाथ गुरु वरदे हरिठल तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ईश्वर महाराज की जय, महाराज की जय, की जय, की जय. दत्त. तर मंडळ आम्ही आता 2 घास खाऊन घेतो. स्वयंपाकाचा स्वयंपाक खूप छान झालेला आहे आणि अतिशय उत्तम स्वयंपाक आहे. तर मंडळी काही
टॉपचा विषय एकदम. भाई मोठे पाटील झोपले होते, मी त्यांना उठलं. भाकर कशी लागली? एकदम भारी लागेल. बरं तुम्ही कोण झोपले आता तरी हरिपाठ म्हणत आपल्याला. चला बरं माऊली प्लीज आराम करू द्या, थोडा पाय दुखले जरा. त्यांना सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा. हो ना, सांगा त्यांना बंद लाईक. करून टाका ते आता. तुम्ही सांगा त्यांना. नका, आम्हाला काय करून द्या तुम्ही. तुम्ही सांगा लाईक शेअर सबस्क्राईब. ते मला नाही जमत ते. यार सांगा. म्हणता नेत्र काही नाही हो ना, बरं तुम्ही फॉलो करा म्हणा. नाही ते मला काही सांगू नका ते.